हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. काय गोडवा अद्वैत, ते मी असंच म्हणाले, पण मी खूप सिरियसली घेतलं आहे. म्हणून त्याने तिला उचललं आणि पायऱ्या चढून आत रूममध्ये घेऊन आला. तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. अद्वैत, अनिका, त्याने तिला खाली उतरवलं. तसं ती इशाऱ्याने म्हणाली, आय नो, आजची कसर उद्या भरून काढेल मी. त्याने अनिकाला बेडच्या एका साईडला झोपवलं आणि बाजूला नीट उशा लावून दिल्यात. तिच्या कपाळावर ओठ टेकून तो बाहेर बाल्कनीत आला. मिताली तिथेच उभी होती. त्याने मागून तिला मिठी मारली. हे रोजचंच ठरलेलं होतं त्यांचं. कितीही उशीर झाला आणि थकले असले तरी 10 मिनिटात का होईना त्या झोपाळ्यावर बसून एकमेकांचा हात हातात घेत ती शांतता, तो सहवास अनुभवायचे. दिवसभराचा थकवा, मरगळ दूर निघून जायची त्यांच्या त्या वेळेमुळे. एकमेकांचा सहवास एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जीसारखा वाटायचा त्यांना. जरा वेळाने दोघेही आत आले. त्याने तिला जवळ घेतलं आणि त्याच्या कुशीत काही वेळातच ती शांत झोपी गेली. आज अन्वय आणि शिवानीची एंगेजमेंट होती. अन्वय आणि अद्वैतने मिळून सुरू केलेल्या जॉईंट प्रोजेक्टची अनाउन्समेंट करायला म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडला. बिझनेस सर्कलमधल्या मोठ्या असामींना इन्व्हिटेशन होतं. वसंत देशमुखमुळे देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजबद्दल जे काही रूमर्स मार्केटमध्ये सुरू होते त्यांना चोख उत्तर द्यायला ही एक उत्तम संधी होती. त्या पार्टीमध्ये येणाऱ्या अनेक मुलींच्या हृदयाचे आज तुकडे होणार होते. कारण मोस्ट इलिजिबल बॅचलर असणाऱ्या अन्वयची आज एंगेजमेंट होती आणि केतकीची एंगेजमेंट तुटल्यावर मुलींच्या आशा नष्ट झाल्या होत्या त्यावरही पाणी फिरणार होतं. कारण मिस्टर अद्वैत देसाईसोबत आज त्यांच्या बायकोचा म्हणजेच मितालीचा देखील वावर असणार होता. माधव यांनी नव्या प्रोजेक्टची अनाउन्समेंट करताना मिताली आणि अद्वैतच्या लग्नाचंही जाहीर केलं. अद्वैत आणि मितालीने जातीने सगळ्या सोयीसुविधांची तयारी पाहिली होती. कुठेच कुठली कमी नव्हती. एंगेजमेंटची भव्य तयारी पाहून येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दिपून गेले. अन्वय आणि शिवानीची लॉनमध्ये एंट्री झाली तर अन्वयने ब्राऊन कलरचा 3 पीस सूट आणि शिवानीने सेम त्या कलरचा लेहंगा घातलेला. एकमेकांचा हात हातात घेत स्टेजवर पोहोचले. दोघेही एकदम मेड फॉर इच अदर वाटत होते. आपली प्रथा जपत सुधा मावशींनी गुरुजींना बोलावलं होतं. विधिवत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना रिंग घातल्या आणि सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढ्या श्रीमंत मुलासाठी कितीतरी मुली चालून आलेल्या असताना त्याने त्याच्याच एका एम्प्लॉईसोबत लग्न करावं ही गोष्ट ऐकून बऱ्याच लोकांनी नाक मुरडली. पण प्रेम या अडीच अक्षरी शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच उमगतो असं नाही आणि प्रत्येक गोष्ट पैशातून मोजणाऱ्या लोकांना तर अजिबात नाही. एंगेजमेंट झाल्यावर दोघांनीही पहिले सुधा आजींना आणि मग जयाला नमस्कार केला. प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून रडू नकोस ग त्याला. जया तिला जवळ घेत म्हणाल्या, काय ग जया, उलट न्यास आहे तुझा. पोरीची आई मुलाला सांगते, माझ्या मुलीला सांभाळून घे आणि तू अगं मावशी, खरं तेच सांगते आहे. अन्वयवर माझा विश्वास आहे, पण आमचा हा नळ तो बंद करता करता बिचाऱ्याची पुरे वाट होईल. आई म्हणत शिवानी जयाला बिलगली. शिवू, अन्वयला नेहमी सुखी ठेव. त्याला मी हे सांगणार नाही, कारण तो तुला नेहमी खुश ठेवेल याची खात्री आहे मला. त्यानंतर मिताली आणि अद्वैत त्या दोघांना शुभेच्छा द्यायला गेले. तू म्हणालीस त्याप्रमाणे मिस्टर अँड मिसेस देसाई बनून तुझ्या एंगेजमेंटला आलो आहोत आम्ही.
हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. अन्वयने त्याला मिठी मारली. मितालीने शिवानीला जवळ घेतलं. थँक्स ताई, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. त्यामुळे तू हिंमत दिली नसतीस तर कदाचित मनातलं ओठांवर आलं नसतं माझ्या. आज फक्त तुझ्यामुळे अन्वय माझ्या आयुष्यात आहे. माझा आभार प्रदर्शन करायची गरज नाही. हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त तुम्हा दोघांचं प्रेम आणि त्या जाणीवतेने. जे तुझं होतं ते तुला मिळणारच होतं. अन्वय, शिवानी नेहमी असे सुखी राहा. साधना, माधव आणि आजोबांनीही त्या दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या. अन्वय, आम्ही सगळे तुझं कुटुंब आहोत. नेहमीच लक्षात ठेव. मी फक्त अद्वैतचा नाही, तुझाही आजोबा आहे. हो आजोबा, नक्कीच. पोरी, हिरा गबसला आहे तुला, त्याचं जतन कर. परमेश्वर तुम्हा दोघांनाही खूप सुखात ठेवू. आजोबांनी शिवानीच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं. अनिका प्रचंड खुश होती. आता शिवानी अन्वयकडे राहायला येणार म्हटल्यावर तिला हवं तेव्हा भेटता येणार होतं. कावेरी आणि जयंतही आले अभिनंदन करायला. आणि थोड्या वेळात नितेश, निशा आणि अथर्वसोबत अद्वैत आणि मितालीच्या एकत्र येण्यामुळे कावेरी, जयंत, निशा, नितेश, अथर्व, अन्वय, शिवानी असा एक छान ग्रुप तयार झाला होता. अन्वय आणि शिवानी दोघंही किती छान दिसतात ना. एकदम मेड फॉर इच अदर. यस, ॲब्सोल्युटली. तुला माहिती आहे, शिवानीला अन्वय खूप आधीपासून आवडायचा. मी तर कित्येकदा त्यांना विचारलंसुद्धा, पण दरवेळी टाळायचे आणि फार आग्रह केला तर नाही म्हणायचे. कधी कधी तर वाटायचं की त्यांना कोणी दुसरं आवडतं का. पण मी इतकी वर्ष ओळखते त्यांना तसं काही नव्हतं, मिताली म्हणाली. आणि अद्वैतने तिच्याकडे पाहिलं. अन्वय इतके दिवस देत असलेल्या नकाराचं कारण त्याला माहीत होतं. मिताली, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, तिची जाणीव होण्याची, ती गोष्ट रिअलाईज होण्याची. आता ते दोघं सोबत आहेत ना, यातच सगळं आलं. अद्वैत तिचा हात हातात घेत म्हणाला. कावेरी, काही हवं होतं का तुला? सगळीकडे काम शोधते आहेस. अथर्व, वधू संशोधन सुरू आहे तिचं. जर्मत म्हणजे अथर्व, तुझ्यासाठी मुलगी शोधते आहे ती. जयंत, कावेरी, सिरियसली? तेव्हापासून म्हणून त्या 4-5 अनोळखी मुलींसोबत बोलत होतीस तू? अरे मग काय प्रॉब्लेम आहे? बघ ना, किती सुंदर मुली आहेत. यातली तुला एखादी आवडली तर एकाच खर्चात 2 कामं होतील. तसंही तुझ्यासारख्या दोडक्याला एवढ्या सुंदर मुलींसारखी मुलगी भेटणारही नाही. कावेरी, सिरियसली? जयंत कसा हँडल करतो रे हिला? आणि अगं, एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे मी. जरा तरी इज्जत ठेव माझी. तुम्हा दोघांना मी आधीच सांगतो, तुमचं काय आहे ते तुम्ही दोघं नीट पटवा. मला मधात घेऊ नका. जयंत, अरे जयंत, तुला सांगते, आमच्या कॉलेजमध्ये आरती नावाची एक मुलगी होती. दिसायलाही बरी होती. या साहेबांना आवडायला लागली. उगाचच तिच्या मागच्या बेंचवर बसायचा हा, अगदी प्रत्येक पिरियडला. ती लायब्ररीत जाते म्हणून यांनी कधी नव्हे ते लायब्ररीचं कार्ड काढलं. मितालीच्या नोट्स घेऊन स्वतःच्या हाताने कॉपी करून तिला द्यायचा हा तिला इम्प्रेस करायला. बरं, याची मेहनत फळाला पण आली, पण जरा उलटली. एका दिवाळीला तिने याला घरी बोलावलं. फक्त यालाच बरे, आम्हाला कोणाला नाही. मोठा कॉलर टाईट करून सांगून गेला, आरतीने मला फराळाला बोलावलं आहे म्हणून. पण तिने ज्या दिवशी याला बोलवलं ना, त्या दिवशी नेमकी भाऊबीज होती आणि त्याच नंतर भाऊबीजेला भावाला ओवाळायला बोलावलं होतं तिने. दुसऱ्या दिवशी मी, अद्वैत, मिताली असं पोट धरून हसलो म्हणून सांगू. तो प्रसंग सांगताना कावेरीला आत्ताही हसू आवरत नव्हतं. ते ऐकून जयंतही हसायला लागला.
अरे हसता काय तुम्ही? माझ्यामध्ये तिला एक भक्कम पुरुष दिसला, तो तिला भावासारखा सांभाळू शकेल. अरे हो, पण भक्कम बॉयफ्रेंड दिसला नाही त्याचं काय? तर तेवढ्यात अद्वैत, मिताली, निशा आणि नितेशही त्यांना जॉईन झाले. कावेरी, अगं हळू, किती हसतेस? मिताली, तुला सांगितलं ना तर तूही हसशील. मी जयंतला आरतीचा किस्सा सांगत होते. तो किस्सा आठवून मितालीला आणि अद्वैतलाही हसायला आलं. नितेशलाही माहीत होतं ते, त्यामुळे तोही त्यांच्यामध्ये सामील झाला. त्याने थोडक्यात परत निशालाही सांगितलं, तुम्ही सगळे लोक आज अन्वयच्या आणि शिवानीच्या एंगेजमेंटसाठी जमले आहात की अथर्व अपमान क्लबचे मेंबर व्हायला? सोड रे अथर्व, तू नको लक्ष देऊस. तुझ्यासाठी आपण त्या आरतीपेक्षाही चांगली मुलगी शोधू. मिताली म्हणते, हो रे, माझा दीर एवढा चांगला आहे, त्याने लग्नाचं म्हटलं ना तर मुलींची लाईन लागेल. निशा म्हणते, थँक्यू मिताली आणि थँक्यू निशा वहिनी. आणि त्यावेळी हे सगळं या अद्वैतमुळे झालं. अथर्व म्हणतो, एक मिनिट, माझं काय संबंध? अद्वैतने त्याला अडवतच विचारलं, एवढ्या पोरी तुझ्या मागे फिरायच्या, पण एक तर टीप दिली का तू मला? याचा आपला कॉलेजमध्ये आल्यापासून ते कॉलेज संपेपर्यंत मिताली मिताली जप असायचा. तो तर आजही आहे आणि कायम असेल. अद्वैत प्रेमाने मितालीकडे पाहत म्हणाला. तसं तीही त्याच्याकडे प्रेमाने पाहत असली. ओ लव बर्ड्स, एकमेकांकडे नंतर बघा, पहिले हा काय म्हणतो आहे ते ऐका, कावेरी म्हणते. उगाचच अद्वैतला बदनाम करू नकोस. मी तुला 4 वेळा फोन करून टिप्स देईल, पण काय फायदा? याची गाडी त्या टिप्स अप्लाय करण्यापर्यंतही पोहोचायची नाही. पोरी याला बहीण तरी बनवायच्या, नाही तर तू माझा खूप चांगला मित्र आहेस हे बोलून विषय संपवायचा. नितेश, 1 मिनिट, तू याला फोन करून टिप्स द्यायचा? निशाने विचारलं. तसं नितेशने जीभ चावली तर खाल्लीच माती. जयंत अगदी हळू आवाजात कुजबुजला याच्या कानात, अगं वहिनी, तुला काय सांगू, MBBSच्या सेकंड इयरपर्यंत जाऊस तोवर लवगुरू बनला होता हा, आणि MS पर्यंत प्रिन्सिपल. मला तर वाटतं तेच फंडे वापरून याने तुलाही इम्प्रेस केलं असेल, अथर्व म्हणतो. निशा, याचं ऐकतेस तू? याचं काय ऐकते आहेस तू? मी मनापासून प्रपोज केलं होतं यार तुला. हा तर बसलाच आहे इथे पहिले आग लावायला आणि नंतर त्या आगीत पेट्रोल ओतायला. नितेश अगदी गरीब चेहरा करून बोलला आणि नंतर रागाने अथर्वकडे कटाक्ष टाकला. अथर्व, तू मला सांग, याच्या सगळ्या खुरापतीनंतर निशा, जो हुकूम वहिनी साहेब. एकदा आपण सगळे स्पेशल भेटायला हवं तुम्हा लोकांचं कॉलेजचे किस्से ऐकायला, जयंत म्हणतो. आणि त्यानंतर नक्की, मी तर वही काढून लिहून ठेवेल सगळं, फर्स्ट इयर ते फायनल इयर. कावेरी हसू आवरत म्हणाली. सगळे पाहुणे निघून गेल्यावर अन्वय आणि शिवानीही त्यांना जॉईन झाले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे मेंबर्स नातवंडासोबत खेळण्यात आणि गप्पा करण्यात गुंग होते. शिवानी, तुम्हा दोघांची एंगेजमेंट होत असताना इथे लॉनमध्ये मगाशी खूप सारे आवाज येत होते. अथर्व अगदी सिरियस टोनमध्ये म्हणाला तिला. का, काय झालं? मला तर नाही आला आवाज कुठलाच, तिने ही बिचारीने अगदी सिरियसली विचारलं. बाकी सगळेही त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले. अगं, तू तिकडे अन्वयला एंगेजमेंट रिंग घातली आणि इथे तुम्हा दोघांकडे बघणाऱ्या कितीतरी मुलींच्या हृदयाचे तुकडे तुकडे झालेत. त्या आवाजाबद्दल बोलतोय मी. अथर्व, तू ना मार खाशील. आम्ही आपले सगळे विवाहात पडली.
कावेरी त्याला फटका मारत म्हणाली. त्याच्या बोलण्यावर शिवानीही हसली. हसली कसली, लाजलीच. आता कुणाच्या हृदयाचे कितीही तुकडे झाले तरी मी माझं हृदय कायमचं शिवानीकडे दिलेलं आहे, हो ना? तो शिवानीकडे पाहत म्हणा. आय हाय, काहीतरी तो रोमॅन्टिकपणा. या तुम्हा सगळ्या लोकांना पाहून वाटत आहे की मीही शोधायला पाहिजे कुणाला तरी, अथर्व म्हणतो. का रे? तुला तुझा सुखातला जीव दुःखात वगैरे नव्हता टाकायचा. कावेरी, हा तर सोच रहा हूँ के दर्द में ही जिंदगी का असली मज़ा है. तो प्यार का ये रोग हम भी लगा लेते हैं. अथर्व, बस, हे असले डायलॉग मारलेस ना म्हणून पोरी पटल्या नाही तुझ्याच्याने. अद्वैत म्हणतो. अद्वैत, सोड रे, नको सोडू त्याला. किमान लग्न करायला हो तर म्हणतो आहे. आपण शोधूयात अथर्व, तुझ्यासाठी एक छान अशी मुलगी. त्यानंतर गप्पा गोष्टी करत सगळ्यांची जेवं झाली. थोडक्यात काय तर एंगेजमेंटचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी एवढी छान निभावल्याबद्दल जयाने आणि सुधा मावशीने मिताली आणि अद्वैतचं मनापासून कौतुक केलं. अन्वयच्या लग्नाचा मुहूर्त 20 दिवसानंतरचा निघालेला. लग्नाची तयारी, ऑफिसची कामं, अनिकाची नवीन शाळा आणि घराची जबाबदारी. मिताली पुरती बिझी झालेली तरीही तिच्या जबाबदाऱ्यांपासून ती जराही मुकली नाही. देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिसमधून काम करताना प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं कामही ती तेवढंच मन लावून करत होती. आता देसाई आणि प्रधान बऱ्याच प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्यामुळे तिचे काम तेवढे सोपं झालं. आणि त्यानंतर मितालीच्या येण्याने अद्वैतलाही खूप मदत झाली. कामात हुशार होतीच ती. तिचे निर्णय अगदी अचूक आणि सचेत असायचे. कितीतरी वेळा तर माधवसुद्धा अवाक व्हायचे तिची बुद्धिमत्ता पाहून. बिझनेसचं कुठलंच बॅकग्राऊंड नसतानाही तिचं टेक्निकल नॉलेज आणि मार्केटिंग स्किल्स वाखाणण्यासारखं असायचं. तिच्या स्वभावातली शांतता आणि संयम प्रोफेशनल लाईफमध्येही तिला खूप मदत व्हायची. तिच्या या गुणांची साधना आणि आजोबा असल्यामुळे अनिकाच्या बाबतीत ती निश्चिंत होती. सगळेच जीवापाड जपायचे तिला. आजोबांच्या आयुष्यात तर ती एखाद्या संजीवनीसारखी होती. वरवर स्वतःला कितीही कणखर दाखवत असले तरी आतून कोलमडले होते ते अद्वैतची अवस्था पाहून. पण आता सगळ्या जखमा भरून निघाल्यात. त्यांचं शुगर, BP सगळे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल होते. ज्या सुखाची त्यांनी कल्पनाही करणं सोडून दिलेली तेच सुख अगदी भरभरून त्यांच्या वाटेला आलेलं. परमेश्वराचे मनोमन आभार मानायचे ते त्यासाठी. मिताली, माधव आणि अद्वैत कितीही बिझी असले तरी रात्रीचं जेवण सगळ्यांचं सोबतच असायचं. सकाळचा ब्रेकफास्ट मिताली स्वतःच्या हातानेच करायची. किचनचा ताबा आता तिने पूर्णतः स्वतःकडे घेतलेला. जेवणाचे मेनू फिक्स करणं, आजोबांचं पथ्याचं जेवण वगैरे सगळ्या सूचना तिच्याकडून जायच्या. किमान या कप्प्यातून तरी तिने साधनांना मोकळं केलं. त्यांच्या जबाबदारीतून आणि त्यांनीही कुठले आडेवेडे न घेता घराची बऱ्यापैकी जबाबदारी मितालीवर सोपवली. कारण त्यांना त्यांचं लक्ष आता त्यांच्या आवडत्या जबाबदारीकडे द्यायचं होतं, म्हणजेच अनिका. अनिकाच्या येण्याने सामसूम राहणाऱ्या देसाईंच्या बंगल्यात हसण्याचे, दंगा मस्तीचे वारे व्हायला लागले. तिची छोटी छोटी पावले जेव्हा पूर्ण बंगल्यात फिरायची तेव्हा घराचं गोकुळ व्हायचं. अद्वैतला तर रोज स्वतःच्या नशिबाची दृष्ट काढायची इच्छा व्हायची.
इकडे अन्वय आणि शिवानीच्या लग्नाची तयारीही ऑलमोस्ट झालेली. शिवानीसुद्धा जयासोबत काही दिवस बेंगळूरला राहून आली, कारण लग्न मुंबईहून होणार होतं. त्यामुळे तिला तिच्या घरी राहता यावं म्हणून अन्वयने तिला बेंगळूरला जाऊन यायला सांगितलं. बघता बघता समोरचे 18-19 दिवस भुरकन उडून गेले. आज मेहंदीचा कार्यक्रम होता. सगळा जमगट्टा अन्वयच्या घरीच जमलेला. तसं बघायला गेलं तर त्याचं आपलं असं कोणीच नव्हतं. अण्णांना म्हणजेच त्याच्या वडिलांना सख्खं बहीण भावंड नव्हतं आणि जे काही नातेवाईक होते ते अगदी दूरचे, भारताबाहेर स्थायिक झालेले. आपलं असं म्हणून घेणारं फक्त मिताली आणि सुधा मावशी. पण मितालीचं अद्वैतशी नातं जुळलं आणि एक खूप मोठं कुटुंब मिळालं त्याला. नितेश, निशा, माधव, साधना, आजोबा, अथर्व हे सगळे 2 दिवस आधीपासूनच लग्न घरी आलेले. सोबतीला जयंत आणि कावेरीही होतेच. शिवानीची मेहंदी काढून झाली आहे पोरींनो, तुम्ही आता तुमच्या हातावर मेहंदी काढून घ्या, सुधा मावशी म्हणाल्या. अनिकाने सुद्धा आपल्या छोट्या छोट्या हातांवर सुंदर मेहंदी काढून घेतली. अजिंक्य, तू पण काढ ना मेहंदी. आणि का, त्याला पण आग्रह करत होती. हे असं मेहंदी फक्त गर्ल्स काढतात, बॉईज नाही. हो का रे डॅड, बॉईज मेहंदी काढत नाहीत? नाही, कारण नाजूकशी मेहंदी फक्त मुलींच्या नाजूक हातावरच सुंदर दिसते, अद्वैतने तिला समजावलं. मग अन्वय पण नाही काढणार मेहंदी? असं कसं? तुझ्या अन्वयला किमान एक फूल तरी काढायला सांगूच आपण. कावेरी नाही काढणार, ते आधीच रुसले आहेत, त्यांना इकडे एंट्री नाही म्हणून. मिताली, अगं रात्री एकदा शिवानीला भेटू देईल एवढी रिश्वत दिली की अख्खी हातभर मेहंदी काढून घेईल अन्वय. कावेरी तू पण ना. त्यानंतर मिताली, कावेरी, निशा सगळ्यांनी त्याच्या हातावर मेहंदी काढून घेतली. आता हातावर मेहंदी काढल्यानंतर जेवायचं कसं? त्यामुळे आपल्या प्राणप्रिय बायकांना जेवू घालण्याची जबाबदारी सगळ्या नवरे मंडळींवर आली. जयंत, अरे किती हळू भरवतोयस तू, भूक लागली आहे मला, 2 जीवांची आहे मी. हो ग माझी आई, हे घे. आणि मगाशी नको करूस म्हटलं तरी एवढी धावपळ करत होतीस, तेव्हा नाही सुचलं हे 2 जीवांची आहेस वगैरे? उद्यापासून फक्त एका ठिकाणी बसून राहायचं. जयंतने जरा दटावलं. अगदी बरोबर बोलतोय तू, जरा म्हणून आराम नसतो हिला. उद्या फक्त त्या जागेवर बसून सगळं बघायचं. जया पण त्याला सामील झाली. आणि थोडा वेळाने सुधा मावशीसुद्धा. अरे यार, असं नका ना करू, उद्या तर हळद आहे, म्हणूनच सांगतोय तुला. कावेरी, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी काळजी घ्यायला हवीच ना. थोडंफार ठीक आहे, पण तू जरा जास्तच दगदग करतेस. उद्या दिवसभर आराम कर, म्हणजे संध्याकाळी हळदीला जरा मज्जा करता येईल, निशा म्हणाली. घ्या, आता सोनारानेच कान टोचले. कळतंय ना काय म्हणते मी, सुधा मावशी म्हणते. अरे बापरे, एवढ्या प्रेमाने भरवशील तिला तर तुझ्या प्रेमानेच पोट भरेल, जेवायची गरज पडणार नाही. अद्वैत खूप प्रेमाने मितालीला एक एक घास भरवत होता. म्हणून अथर्व त्या दोघांकडे बघून म्हणाला, सगळे बघत आहेत असं नको करू वगैरे तिचं समजावून सांगणं सुरू होतं, पण तो काही थांबत नव्हता. अद्वैत प्लीज ना, सगळे बघतायत, काय विचार करतील? मिताली अद्वैतला म्हणते. तुमचं चालू द्या, आम्ही काहीच विचार करत नाही. नितेश म्हणतो, तू असं करणार असेल तर मी सांगते आईंना, त्या भरवतील मला. नाहीतर बरं ठीक आहे म्हणत त्याने गुपचूप ताटातला डाळ भात तिला खाऊ घातला. शिवानी, तुझ्या हातावरची मेहंदी कसली गोड दिसते ग. नितेश, फोटो काढून जरा अन्वयला पाठव रे, निशा म्हणते.
तुम्ही पोरीसुद्धा ना एकाच घरात राहून बिचाऱ्याला भेटूसुद्धा देत नाही आहात. कधीच त्याला त्या रूममध्ये डांबून ठेवलेलं आहे. साधना म्हणते, अहो काको, उद्यापासून दोघांना पाहायचंच आहे ना एकमेकांना. हा विरह त्यांच्या मिलनाचा आनंद द्विगुणित करेल. कावेरी म्हणाली आणि शिवानी नेहमीप्रमाणेच लाजली. अन्वय जरा रुसलाच होता. सगळ्यांनी मिळून खूप मज्जा घेतली त्याची. पण शेवटी त्याला येऊ दिलं रूमच्या बाहेर. आणि बस, शिवानीने एकदा प्रेमाने त्याच्याकडे बघत आपल्या हाताची मेहंदी त्याला दाखवली आणि त्याचा राग छूमंतर झाला. आज अन्वय आणि शिवानीची हळद होती. कावेरीला कंपल्सरी दिवसभर आराम करायला सांगितलेलं आणि त्यामुळेच थोडीशी हळद खेळायची मुभा मिळाली तिला. आधीच सुंदर असणारी शिवानी हळद लागल्याने तिचं रूप आणखीनच खुलून दिसत होतं. हळद लागताना अन्वयची प्रेमाने भरवलेली नजर तिच्या अंगावर शहारा आणत होती. सगळेच हळद खेळण्यात गुंग असताना त्याने उठून तिच्याजवळ येत आपल्या गालाची हळद तिच्या गालाला लावली. तिचं लक्षच नव्हतं, पण ध्यानात आल्यावर अंगावर रोमांचच उभे राहिले. बस, आणखीन 24 तास आणि नंतर आपण कायमच्या अन्वयच्या होणार, हा विचार प्रेमाचा नवा बहर फुलवत होता तिच्या मनात. हळदीचा कार्यक्रम अगदी छान पार पडला. आज फायनली शिवानीची प्रतीक्षा संपणार होती आणि अन्वय कायमचा तिचा होणार होता. कुंकवाच्या रंगाचा शालू, लांब केसांची सागरवेणी, त्यावर मोगऱ्याचे गजरे, चेहऱ्यावर सुंदर असा मेकअप, डोक्यावर मुंडवळ्या. नव्या नवरीच्या रूपात शिवानी अगदी लोभस दिसत होती आणि अन्वयचं तर काही विचारायलाच नको. पिस्ता कलरच्या शेरवानीत राज्यबिंडा दिसत होता तो. मंगल वातावरणात मंत्रोच्चारांच्या मंगलमय शब्दांनी देवब्राह्मणांच्या आणि मोठ्या मंडळींच्या सानिध्यात शिवानी आणि अन्वयचं लग्न पार पडलं. आणि शिवानी नायर ही सौभाग्यवती शिवानी अन्वय प्रधान झाली. मितालीने अण्णांना दिलेलं वचन पूर्ण झालं. ज्या देवमाणसामुळे तिच्या आयुष्याची नावं काठाला लागली, त्या माणसाच्या आयुष्यात शिवानीच्या रूपाने त्याला कायमची साथ मिळाली. देणाऱ्या सहचरणीचं आगमन झालं आणि एका सुखी संसाराची सुरुवात झाली. अन्वयचं आणि शिवानीचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. शिवानीचा त्याची बायको प्रधानांची सून म्हणून अन्वयच्या घरात गृहप्रवेश झाला. लग्नाप्रमाणे लग्नानंतरचेही सगळे कार्यक्रम हसत खेळत पार पडले. एक मुलगी घरातून सासरी गेली आणि मुलीसारख्या सुनेचं शिवानीचं घरात आगमन झालं म्हणून सुधा मावशीसुद्धा खूप खुश होत्या. लग्नानंतरचे कार्यक्रम आटोपल्यावर जया ही बेंगळूरला निघून गेल्या. अन्वयच्या रूपाने सोन्यासारखा शिवानीला आयुष्यभर जपणारा जावई मिळाला होता त्यांना. अन्वय आणि शिवानी नाही म्हणत असतानाही मिताली आणि अद्वैतने कामाची सगळी जबाबदारी स्वतःवर घेत त्या दोघांना 10 दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवलं, हनीमूनसाठी. त्यावेळी सुधा मावशी पण 10 दिवस जयासोबत बेंगळूरला राहायला गेल्यात. अथर्वचं USA जाणं जरा लांबलं, त्यामुळे त्यालाही अन्वय आणि शिवानीचं लग्न अटेंड करता आलं. लग्नानंतर 3 दिवसांनीच तोही USA गेला. यावेळी त्याला सोडताना त्याचा सगळा मित्रपरिवार एअरपोर्टवर हजर होता. यावेळी एकटा जातो आहे, पण नेक्स्ट टाइम जाताना तुझ्या हातात हात घालून उभी असणारी कोणीतरी असेल बाजूला, कावेरी त्याला म्हणाली. दर आठवड्याला किमान तुला एक मुलीचा तरी बायोडाटा पाठवू आम्ही. अर्थात पहिले आम्ही सिलेक्ट करू आणि त्यानंतर तुझ्यापर्यंत पोहोचेल, निशा म्हणते. मिताली आणि कावेरी
त्याला तिथल्या कुठल्याच गोऱ्या मुलीच्या प्रेमात पडायचं वगैरे नाही म्हणून सूचना देत होत्या. त्याने अगदी हात जोडले दोघींसमोर. अद्वैत आणि मितालीला सोबत पाहून खूप खुश होता तो. फायनली त्याची जीवाभावाची मैत्रीण आणि जीवाभावाचा मित्र एक झालेले. जितूच्या बहिणीला त्याने ताई म्हटलं आणि ते नातं निभावलंही. सख्या भावाने केलेला विश्वासघात आणि होणाऱ्या नवऱ्याने दिलेला धोका, खरं तर पूर्णतः खचली होती ती. पण अथर्वने अद्वैत आणि मितालीच्या मदतीने तिला सावरलं. तिच्यासाठी मुंबईतच एक फ्लॅट बघितला आणि तिला एक चांगल्या ठिकाणी नोकरीला लावून दिलं. त्यांच्यासोबत आपला भाऊ इतका वाईट वागला. त्या लोकांनी केलेली मदत पाहून भारावून गेली ती. केतकीच्या आईसोबत कायमची USA ला सेटल झाली. केतकी तिच्या आईसोबत कायमची USA ला सेटल झाली. अद्वैतने खूप मदत केली त्या दोघींनाही. केतकीच्या मनातलं असेल ते नसेल मळप दूर झाले आणि अद्वैतच्या रूपात एक चांगला मित्र आणि मितालीच्या रूपात खूप चांगली मैत्रीण मिळाली तिला. वसंत देशमुख सोबत त्या दोघी मायलेकींनी आयुष्यभरासाठी संबंध तोडले. तिच्या वडिलांनी केलेल्या कर्माची शिक्षा तिच्या आईला किंवा लेकीला केतकीला अजिबात नाही. अद्वैत किंवा मितालीने दोघींसाठीही देसाईंनी मदतीचा हात नेहमीच पुढे केला. वसंत देशमुखवर बऱ्याच केसेस लागल्या होत्या. त्याच्यासोबत काम केलेल्या